बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडून परत एकदा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला. खूप लोकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता, कारण त्यांना असं वाटत होतं की नितीश कुमार हे इंडिया अलायन्सचे खूप महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचा चेहरा आहे, जो मोदींच्या विरोधात जी लढत द्यायची आहे त्यासाठी भक्कमपणे उभे राहील आणि अलायन्सला देखील उभा करेल. पण तसं काही न करता त्यांनी सरळ मोदींच्या मांडीला जाऊन लावून बसण्याचा निर्णय घेतला. तुम्ही सोशल मीडियावर बघितलंच असाल की काही दिवसांपूर्वीची वक्तव्य आता परत एकदा फिरत आहेत. त्याच्यात नितीश कुमार म्हणतात की मेलो तरी चालेल, पण मी परत एनडीएत जाणार नाही, मी परत मोदींना सपोर्ट करणार नाही. आणि तसंच एक अमित शहाचं देखील वक्तव्य खूप व्हायरल होतं, ज्याच्यात ते म्हणतात की नितीश बाबूंसाठी आमचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झालेले आहेत. हे सर्व बोलून सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवून देखील आता ते परत एकदा एकत्र आलेले आहेत. यातून एक गोष्ट नक्की होते की विरोधकांमध्ये ही भीती आहे की आपण मोदीला हरवू शकत नाही, आपण मोदींबरोबर लढत देऊ शकत नाही, म्हणून ते सत्तेत जाऊन बसण्याचा प्रयत्न करतात. ईडी, सीबीआय या सगळ्या गोष्टी तर आपण बाजूलाच ठेवू, याच्यावर आता बोलण्याची गरज नाही किंवा हा आपला आजचा मुद्दा देखील नाही. आपण एवढ्याच गोष्टींवर आज चर्चा करू की मोदींच्या विरोधात उभं राहायचं असेल तर विरोधकांना नेमकं काय करावं लागेल. आणि हे इंडिया आघाडीच्या अनुषंगाने न बोलता आपण महाविकास आघाडीबद्दल बोलू, महाराष्ट्रात याच्याबद्दल काय करता येईल याच्याबद्दल बोलू. नमस्कार, मी आकाश फाटके आणि हे आहे जस्ट पॉलिटिक्स. महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सगळे जाणताच, त्याच्यात वेगळं भाष्य करायची गरज नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एका जागी एकत्र एकसंध उभे आहेत आत्तापर्यंत. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा हे एकत्र उभे आहेत. आणि येत्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे. जे पक्ष फुटायचे होते ते फुटले, जे व्हायचं होतं ते झालं. आता सर्वांना रिंगणात परत एकदा उतरायचं आहे आणि लोकांना सिद्ध करायचं आहे की आम्हीच तुमच्यासाठी काम करू शकतो, तुम्ही आम्हालाच मत द्या. यासाठी सगळीकडून तयारी सुरू झालेली आहे. पण यात एक गोष्ट आपण सर्वांनी जाणून घेतली पाहिजे की भाजप ही लढाई पूर्णपणे चेहऱ्याची लढाई बनवत आहे. भाजप कुठेही भारत सरकार म्हणत, भाजप सगळीकडे मोदी सरकार. इव्हन महाराष्ट्रात देखील विधानसभाची जी निवडणूक होईल, लोकसभेनंतर होईल मोस्ट प्रॉबब्ली, असं आता सध्या तरी वाटतंय, त्यात देखील मोदी या चेहऱ्यावरच ही लढाई लढवली जाईल असं माझं ठाम मत आहे. आणि त्याचा फायदा भाजपला होईल, कारण मोदी हे आता लार्जर दॅन लाईफ झालेले आहेत, त्याची खूप मोठी प्रतिमा झालेली आहे. आणि हे सत्य आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे की महाराष्ट्रात तरी किंवा इंडिया आघाडीवाला कुठेही मोदींच्या विरोधात उभं करण्यासारखा डायरेक्ट चेहरा विरोधकांकडे कुठलाही नाही. त्यांच्याकडे असा चेहराच नाही की जो तुम्ही मोदी विरुद्ध हा असा चेहरा तुम्ही उभा करू शकता. मग यात काय केलं पाहिजे? याचा अर्थ तुम्ही मोदींना लढत देऊ नका आणि घरात बसा, तुमचा पराभव स्वीकारा, असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की यातून शिकून महाविकास आघाडीने मुद्द्यांचं राजकारण केलं पाहिजे, मुद्द्यांवर येणारा इलेक्शन लढलं पाहिजे. खूप मुद्दे आहेत जे लोकांचे निगडीत आहेत. तुम्ही माझ्यासारखा जे कॉमन मॅन आहे जो महाराष्ट्रात राहतो, त्याला भरपूर समस्या आहेत, त्याच्या भरपूर अडचणी आहेत. आणि त्याचा अशी अपेक्षा असते की जो राजकारणी त्याच्या इथे सत्तेत आहे, जो त्याचा आमदार आहे, खासदार आहे, नगरसेवक आहे, त्याने त्या ॲड्रेस करावे त्या इश्यूजना आणि त्याला न्याय मिळवून द्यावा. साधं उदाहरण घ्या, तुमच्या घराच्या बाहेर ठेवलेला कचरा देखील उचलला गेला नाही वेळ तर तुम्ही राजकारण्यांना शिवाय देता. तुम्ही म्हणता की यंत्रणा काम करत नाही. यंत्रणा काय असते? यंत्रणा म्हणजे ब्युरोक्रेसी, आणि ब्युरोक्रेसीला शेवटी आदेश देतात हे पॉलिटिशियन्स किंवा आमदार खासदार जे असतील. सो हिच्या घराच्या बाहेर तर कचरा जरी उचलला गेला नाही तरी तुम्ही याच्यासाठी राजकारण्यांना बोलता, शिव्या देता. किंवा तुमच्या घरात पाणी आलं नाही, लाईटचा प्रॉब्लेम आला तरी देखील तुम्ही त्यांना रिस्पॉन्सिबल करता. पण ज्यावेळी निवडणुका येतात, ज्यावेळी वोटिंगचा वेळ येते, त्यावेळेस मात्र हे मुद्दे सर्व बाजूला राहतात आणि लोक फक्त चेहऱ्यावर मतदान नाही. माझं असं मत नाही आहे की चेहऱ्यावर मतदान करू नये, पण माझं असं मत आहे की जर विरोधकांना या भाजपला हरवायचं असेल तर त्यांना या मुद्द्यांचं राजकारण करणं गरजेचं आहे. आपण सर्वच जाणता की मागच्या 2-3 वर्षात किंवा मागच्या 6-7 महिन्यात जास्त करून बघितलं तर किती उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर गेले उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर. आणि तो मुद्दा मधून आपण वरती येत असतो, विरोधक त्याच्याबद्दल बोलत असतात, पण तो तेवढा प्रकर्षानं मांडला जातो. हे झालं एम्प्लॉयमेंटची गोष्ट. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप मुद्दे आहेत ज्याच्याकडे आपण बघत नाही. एन्व्हायरमेंटचा मुद्दा असू दे किंवा
तुमच्या रस्त्याचा मुद्दा असू दे, निवडणुका होत नाही आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने तुमचे जे स्थानिक मुद्दे असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या सॉल्व्ह होत नाहीत कारण तुमचे जनप्रतिनिधीच तुमच्याबरोबर आत्ता नाही आहेत, तुमच्याबरोबर नाही आहेत, कारण ते निवडूनच दिलेले नाही आहेत. तर माझं असं मत आहे की महाविकास आघाडीनं मोदींना डायरेक्ट फाईट न देता किंवा डायरेक्ट त्यांचा उल्लेख न करता या मुद्द्यांचं जर राजकारण केलं तर ते लोकांना अपील करू शकतील. आणि तसं झालंच तर मतपेटीत जो माणूस मत टाकायला जातो, आता आपण ईव्हीएम म्हणू, कारण आता मत टाकण्यापेक्षा बटन दाबूच मत दिलं जातं, तर तिथे तो या गोष्टींचा जर विचार करत गेला तर तो नक्कीच भाजपला मत टाकण्याऐवजी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जो पण उमेदवार तिथे उभे असेल त्याच्यासाठी मतदान करेल. ह्याचं एक साधंसं मी तुम्हाला छोटासा एक उदाहरण सांगतो. अरविंद केजरीवाल आपल्या सर्वांना माहितीच असतील, दिल्लीचे मुख्यमंत्री. सुरुवातीचं त्यांचं जे राजकारण होतं ते पूर्णतः मोदी विरोधी होतं. ते डायरेक्ट मोदींना अटॅक करायचे, मोदींविरोधात बोलायचे, मोदी या चेहऱ्याविरोधात बोलायचे आणि त्याचा त्यांना कधीच फायदा झाला नाही. त्यात त्यांना कायम हात करावी लागली, लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि मोदी विरुद्ध केजरीवाल ही जेव्हा लढाई होत होती त्यावेळेस ते कायम मागे पडायचे. पण ते त्यातून शिकले आणि त्यानंतर येत्या काळात त्यांनी मोदी हा मुद्दा बाजूला ठेवून ते विकासाच्या मुद्द्यांवर बोलावं लागले. ते त्यांची कुठलीही मुलाखत उचलून बघा, त्यांचं कुठलाही पब्लिक गॅदरिंगमधलं त्यांचं भाषण उचलून बघा, ते त्यांनी दिल्लीत काय केलं ह्याच्याबद्दल बोलतात. आम्ही शाळा बांधल्या, आम्ही मोफतमध्ये इलेक्ट्रिसिटी दिली, आम्ही पाणी दिलं, आम्ही विद्यार्थ्यांसाठी हे केलं ते केलं, ते एवढ्याच मुद्द्यांवर बोलतात. असं नाही की ते मोदींवर किंवा भाजपवर टीका करतात, पण तो त्यांचा प्रायमरी अजेंडा नसतो. त्यांचा प्रायमरी अजेंडा असतो की आम्ही विकास कामं केलीत आणि त्या विकास कामाच्या जोरावर तुम्ही आम्हाला मतं द्या. आता ठीक आहे, तिथं ते सत्तेत आहेत म्हणून ते आम्ही केलेल्या कामांबद्दल ते बोलतात, जी कामं त्यांनी केली त्याच्याबद्दल ते बोलतात आणि त्याच्यावर मतं मागतात. महाराष्ट्रात स्थिती थोडी वेगळी आहे. इथे सत्तेत आहेत तेच भाजप बरोबर आहेत आणि विरोधकात आहेत त्यांना प्रचार करायचा आहे. तर इथे आम्ही काय केलं यापेक्षा सरकार काय करू शकलं नाही आणि आम्ही सत्तेत आलो तर काय करू या गोष्टींवर जर ते त्यांनी भाष्य केलं तर याचा खूप फायदा होऊ शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे विक्टिम कार्ड. पॉलिटिक्समध्ये सगळं फेअर असतं. आपण म्हणतो की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आता सध्या असं म्हणलं पाहिजे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. तर विक्टिम कार्ड देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यवस्थित खेळलं येत्या काळात तर त्याचा देखील त्यांना फायदा होईल असं माझं ठाम. उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो, दोन दिग्गज नेत्यांचे पक्ष फुटले, त्यांची लोक त्यांना सोडून गेले. हे जे नॅरेटिव्ह आहे हे त्यांनी स्ट्रॉंगली बिल्ड केलं पाहिजे. उद्धव ठाकरे ते करतायत, ते दिसतंय, ते लोकांपर्यंत पोचते, पण शरद पवार अजूनही ते नॅरेटिव्ह तेवढ्या ठामपणे लोकांपर्यंत पोचवत आहेत असं मला वाटत नाही. कारण त्यांच्या काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटेजी असाव्यात कदाचित त्याच्याबद्दल, पण माझ्या मते जर ते नॅरेटिव्ह पोचलं तर त्याचा देखील त्यांना इलेक्शनमध्ये फायदा होईल. सो आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू. माझं एवढंच मत आहे याच्यात सगळ्या गोष्टी आपण ज्या बोलल्या त्याच्याबद्दल, की मुद्द्यांचं राजकारण करा. मोदींना डायरेक्ट लढत देण्यापेक्षा मुद्द्यांवर बोला. एक साधा महाराष्ट्रातला व्यक्ती जो पैशांसाठी काम करतो, ज्याला आपलं घर चालवायचं आहे, त्याला त्याचे स्थानिक मुद्दे जास्त प्रिय आहेत. फक्त त्यालाच ते पटवून देणं तुमचं काम आहे की तू स्थानिक मुद्द्यांवर मतदान दे. आम्ही जर सरकारमध्ये आलो तर आम्ही ते मुद्दे, आम्ही जे सांगितले वादे जे केले ते आम्ही पूर्ण करू, आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. हे जर त्यांना पटवता आलं तर कुठल्याही चेहऱ्याला त्यांना घाबरायची गरज नाही, कुठल्याही चेहऱ्याविरुद्ध त्यांना बोलायची गरज नाही. स्वच्छ राजकारण करून देखील निवडणुका लढल्या जाऊ शकतात, जिंकल्या जाऊ शकतात. ईडी, CBI या गोष्टी बाजूला ठेवून देखील निवडणुका लढल्या जाऊ शकतात. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना जर समजलं, त्यांनी जर हे केलं तर मला असं वाटतं की त्यांना येत्या निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि भाजप हा जो फोर्स आहे, त्यांची महाशक्ती आहे, महाशक्ती हा शब्द खूप फेमस झाला शिंदेंनी वापरल्यानंतर, आपण पण हा खूपदा वापरतोय. तर महाशक्तीला बाजूला ठेवून महाविकास आघाडी प्रत्येकदा सत्तेत येऊ शकते आणि हा मेसेज नॅशनल लेवलपर्यंत पोचवू शकते की चेहऱ्याचं राजकारण न करता स्थानिक मुद्द्यांवर, एम्प्लॉयमेंटवर, एन्व्हायरमेंटवर बोलून देखील निवडणुका परत एकदा जिंकल्या जाऊ शकतात. आणि मोदींना डायरेक्ट लढत देण्याची गरज नाही. मोदींना पिक्चरमध्ये आणूच नका, मोदींना बाजूला ठेवून मुद्द्यांवर लढा आणि मुद्द्यांवर जिंका. आशा करतो तुम्हाला हे ॲनालिसिस आवडलं असेल. आमचं हे नवीन चॅनल आहे तर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.